4 वाजले बघा. सकाळी 8 वाजता निघालेलो. 4 म्हणजे आता 4 वाजेपर्यंत आम्ही पोहोचेल. अरे आता भिगवण चौफुल्याला आलोय. आता इथं बाजार वगैरे करायचं आहे. बरोबर झोपलाय कसा. चला कसं आहे ऊन. हा आता 4 वाजले. भरपूर ऊन आहे. बाजारमध्ये आलं. भिगवणचा बाजार, भिगवण चौफुल्याचा बाजार आहे. खरबूज, कलिंगड आहे. कलिंगड, काळी महिना आहे. काळी महिना, करवंदी बोलताय याला. शेंगा गावच्या चपल्या कुठे गावाकडे सगळीकडे. गावरान मेवा बा गावाकडेचा. शेवचिवडा, शेंगदाणे, नंतर बुंदी, तिखट बुंदी, चिवडा, चणे आहे इथे. कसे दिले चणे? शेंगदाणे 30 रुपये. रुमाल 150 रुपये किलो आहे. 200 1.5 किलो क्वालिटी बनवलेलं आहे. उन्हाळ्यात म्हणजे इथं किती असं घ्यायचं आहे ना अमोल. आणि असं ये ना मग तू. इथे हां बाबा ह्याचं काय काम चालू आहे? जांभळे खायचं काम चालू आहे. जांभळं पसंत आहे तुला ना? खट्टा आहे ना लेकिन आंबट आहे ना? पाव किलो नाही आंबट आहे. आंबट आहे हो जरा. मिरचीचा बाजार आहे तो आता. ॲक्च्युली मिरच्या घ्यायच्या होत्या काय. तर मग भाजी घ्यायला आता ही थैली घेतलेली आहे. 20 किती भाजीपाला बसेल याच्यामध्ये? बसेल का 200-300 रुपयाचं बसेल का सहज ना? ओके. ऊन लागतंय आता. मुंबईवरून तुम्ही मुंबईवरून आला म्हटलं ऊन लागणारच तुम्हाला. बरोबर की नाही? गावच्या लोकांना इथं ऊन नाही लागत. कांदा कसे दिले? हा बारीक आहेत जरा. फ्रीज नाही आहे घरी. हां द्या टाका कांदा. एकदमच द्या सगळं. कांदा द्या 2 किलो कांदा द्या. टाकू द्या. वजन बरोबर करा. हां शिमला मिरची घ्यायची का? हिरवी मिरची सगळीकडे असेच कांदा आहे वाटतं. तिकडे मोठा कांदा आहे ना इकडे समोर काय? नाही नको बारीक आहे कांदा. मोठं कांदा बघतो सगळी दुसरीकडे. कुठे मोठा कांदा आहे तिकडे दिसतोय. हां ठीक आहे. टमाटर शिमला मिरची घे. मित्रांनो याला बोलतात गावठी शिमला मिरची. गावठी लसूण हे बघा गावरान मोड आलेली मटकी. अर्धा किलो मटकी घेतो. हे का हुलगा आहे का? मटकीच घ्या. वजन बरोबर करा. 100% ओके. बसले का? टाकाय मग प्या. थंड वाजते. गार पाणी प्या. बरोबर मला पण द्या. हां बाजारात घेतला. बाजार करा.
पॅकेट मध्ये द्यायला पाहिजे होती पॅकेट. फरसाण पॅकेट, लाडू पॅकेट. मसाल्यामध्ये थोडं खोबरं कमी पडलं होतं ना. मसाल्यात थोडं खोबरं कमी पडलं होतं. कसे किलो देत आहे खोबरं? 450. खूप महाग आहे हो. खोबरं बघा सगळं फोडून दाखवतात ते आपल्या समोर. कशी घेतली मावशी किरसुनी? 50 रुपये. चांगले भेटले. लहानपणी आम्ही असताना ह्याच किरसुनीने झाडून काढत आणि आज पण लोक ह्याच किरसुनी झाडून काढतात. मुंबईला असा हा प्रकार दिसतो का कधी सांगा मला तुम्ही. आहे की ना मावशी? मुंबईला आहे का असलं काय? हा मोहरी सगळं इकडे मिक्स करून टाकली. मीच म्हणजे बदमाश बच्चा. अरे ते मोहरी नको हलवू काय. नमस्कार मंडळी, आता बघा आम्ही पंचरत्न हॉटेलला आलोय. चहा फेमस आहे ही चहा. आम्ही नेहमी आलो की ते पहिले चहा घ्यायला येतो. बघा स्वादच वेगळा आहे त्या चहाचा. बघा हे हॉटेल आहे पंचरत्न हॉटेल अँड स्वीट्स. वा अमित, फॅन लावायला सांगा ना. फॅन लाईट पण गेली इकडची आता. मी दाखव तो वेड्यासारखा नमक खातोय. तर चहा छान चहा घ्यायला आलोय इथे नमक खातो. कसा आहे चहा पंचरत्नाचा? किती दिवस झाले या चहाचे. मस्त. कसा आहे चहा? तर फायनली आता नदीवर आलो आहे आम्ही. भिगवण चौकल्यापासून आता थोडं पुढं आलो आहे. मिसळच्या पुलावर आलो आहे रेल्वेच्या. ही आमची भीमा नदी ना. ही भीमा नदी बघा आहे आमची. सगळं भीमा नदीचं पात्र आहे. पूर्ण कोरडं झालेलं आहे. थोडंफार पाणी आहे इथे. हे बघा भरपूर पाणी असायचं. हा पावसात पण पाणी. हो बघा मोटर आहे. मोटर बघा हे नदीवर ज्या पाईपलाईन्स आहेत बघा. त्या पाईपलाईनच्या मोटर बघा कशा किती मोटर आहेत. आल्यानंतर हीच गाडीची भीती वाटते बा. इथून थोडीशी भीती वाटते गाडी चालवण्याची. हो रस्ता नीट. काय 200 वर्ष झाले आपल्याला. इंग्रजांनी पूल बांधलेला आहे. ही रेल्वेचा पहिला पूल होता. जुनं पोमलवाडी रेल्वे स्टेशन. हा रेल्वेचा पूल होता हा. बघितलं तर इथं नदीजवळ असल्यामुळे सगळ्यात जास्त ऊस आणि केळी हेच पीक घेतलं जातं. ऊस होता. हा आता केळीचं उत्पादन जास्त घेतलं जातं. हा केळीचा पैसा ताजा असतो ना. तर इथं गायचा गोठा वगैरे दिसला. ओके फायनली घरी पोचलो. किती वाजले बघ? 8 वाजले. कंप्लीट 12 तास रनिंग होती आहे ना. हा हे आमचं छोटंसं घर. कसं वाटलं नक्की कळवा. आणि आजचा जो ब्लॉग आहे तो आम्ही इथे संपवतोय. पुढच्या ब्लॉगसाठी नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर चॅनलला आमचं नक्की सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.